नमस्कार मित्रांनो. दत्त महाराजांच्या भक्तीमध्ये शक्ती तर नक्की आहेच, पण त्यांच्या काही मंत्रांमध्ये विलक्षण चमत्कार दडलेले आहेत. आज आपण अशाच एका शक्तिशाली मंत्राबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यालाच दत्तमाला मंत्र असे म्हणतात. हा मंत्र नेमका काय आहे, त्याचे फायदे काय आहे आणि तो नियमित का पठण करावा, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा. हा मंत्र नेमका कधी म्हणावा आणि हा मंत्र नेमका कोणकोणत्या गोष्टीवरती प्रभावशाली आहे याची टिप मी नक्की देणार आहे. प्रथम म्हटलं म्हणजे दत्तमाला मंत्र म्हणजे नेमकं काय. दत्तमाला मंत्र म्हणजे भगवान दत्तात्रय महाराजांच्या विविध नावांची आणि गुणांची आणि रूपांची दिव्य माळा आहे. ज्याप्रमाणे आपण माळीतील मणी एक एक ओवतो, त्याचप्रमाणे या मंत्रामध्ये दत्तगुरूंचे शक्तिशाली रूपांचे आवाहन केलेले आहे. यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीनही शक्तींचे सार सामावलेले आहे. आता आपण बघूया मंत्रांचे 5 मुख्य फायदे काय. प्रथम म्हटलं म्हणजे नकारात्मकतेचा नाश. मित्रांनो, जर कधी तुमच्या घरामध्ये जर कधी सतत वादविवाद होत असतील किंवा नकारात्मक ऊर्जा घरामध्ये जर कधी असेल, तर दत्तमाला मंत्राचे चैतन्य ती नकारात्मक ऊर्जा घराच्या बाहेर काढते. दत्तमाला मंत्राला एक प्रकारचे संरक्षण कवच देखील मानले जाते. दुसरं म्हटलं म्हणजे भीती आणि मानसिक तणाव दूर होतो. ज्यांना रात्री भीतीदायक स्वप्ने पडतात किंवा विनाकारण अस्वस्थ वाटते, त्यांच्यासाठी हा मंत्र रामबाण उपाय आहे. याच्या पठणाने प्रचंड आत्मविश्वास आणि मानसिक स्थैर्य व शांती वाटते. तिसरं म्हटलं म्हणजे संकटांपासून संरक्षण. हा मंत्र साक्षात विघ्नहर्ता आहे. कामात येणारे सतत अडथळे किंवा कोर्ट कचेरीची कामे किंवा आरोग्याच्या समस्यांवरती मात करण्यासाठी दत्तमाला मंत्राचा आधार घेता येतो. चौथं म्हटलं म्हणजे गुरुतत्वाचा लाभ. दत्तगुरु हे गुरूंचे गुरु आहेत. त्यांना गुरु मार्गदर्शन हवे आहे. ज्यांना आयुष्याची दिशा मिळत नाही आहे, त्यांना या प्रभावशाली मंत्रामुळे योग्य मार्ग मिळण्यास मदत होते. पठण कधी करावे. हा मंत्र प्रभावशाली ठरण्यासाठी तो अतिशय श्रद्धेने म्हणणं गरजेचे आहे. सकाळी किंवा सायंकाळी हातपाय धुवून देवाजवळ बसून दिवा लावून हा मंत्र पठण करावा. शक्य असल्यास पूर्वेकडे तोंड करून हा मंत्र पठण करावा. जर कधी तुम्हाला मंत्र बोलता येत नसेल तर घरामध्ये टीव्हीवरती किंवा मोबाईलवरती आपण तो मोठ्या आवाजामध्ये लावून सुद्धा ऐकला तरी चालतो. त्या लहरींमुळे घरातील वातावरण शुद्ध होण्यास मदत होते. तर मित्रांनो, असं आहे दत्तमाला मंत्राचे फायदे. आता आजची खास टीप. जर कधी तुम्हाला खूप मानसिक त्रास होत असेल तर दर गुरुवारी हा मंत्र 11 वेळेस पठण करा. तुम्हाला स्वतःमध्ये बदल नक्कीच जाणवेल. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटच्या माध्यमातून सांगा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मला लिहायला कमेंटच्या माध्यमातून विसरू नका. प्रसाद राजन, राजन सस्लोजी, निमोर्लोजी. धन्यवाद.